संक्रांतीची भाजी, भोगीची भाजी. तर ह्या भाजीला काही ठिकाणी खेंगाट म्हणतात, तर आम्ही मिक्स भाजी बोलतो. तर यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी या पद्धतीने कापून घेतल्या. पालेभाजीमध्ये मी मेथीची भाजी घेतली आहे. या सगळ्या भाज्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या. आता काय करायचं, कढई ठेवायची गॅसवरती. तेल घालायचं, जिरं घालायचं आणि सगळ्या भाज्या मस्तपैकी धुवून छान अशा निथळून यामध्ये घालून छान परतून घ्यायच्या. या भाजीमध्ये वाटण घालण्यासाठी खोबरं मी भाजून घेतलं. खोबरं, लसूण आणि आलं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं. भाजी चांगली परतून घेतली. यामध्ये मसाले घातले, लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला. भाजी जरा तिखटच करायची, कारण की आपण याच्यामध्ये गाजर घातले, ते गोड असतं. नंतर पाणी घालून त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट आणि भरपूर असे तीळ घालायचे. आजच्या दिवशी तीळ खाण्याचे खूप महत्त्व आहे आणि तीळ लावून मस्त अशी बाजरीची भाकरी थापून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजायची आणि मस्त असे ताट करायचे. ताटामध्ये गरम-गरम भाकरी आणि झणझणीत भाजी. माझी तर भोगीची भाजी तयार झाली. तुमची झाली का? या जेवायला.